सकाळी सकाळी इडली सांबार आणि चटणीवर ताव देऊन थोड्या वेळानं चहा पिऊन तयार झालो. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. मी बापू कांबळे. जायचं होतो दुटीला, मग सगळ्यांना बाय करून चाललो होतो. जायचं होतं इंदापूरला गाडीवरनं, तिथनं पुढे जायचं होतं लातूर खाली करायला. आईची गाडी घेतली आणि चाललो. मायनी रोडला आलो. गाडीला नायट्रोजन हवा भरली. नायट्रोजन हवा भरल्यामुळे गाडी धुळा करत आलो मग बावड्यापाशी. डायरेक्ट बावडाच गाठला हो. तिथं रोडचं काम चालू आहे, रोड बंद आहे. मग आलो पुलाच्या खाली आणि तिथं म्हटलं आता पाणी पिऊन 10 मिनिटं रेस्ट घ्यावी. तिथनं पुढं मग धुळा करत आलो रूमवर आलो. पहिल्यांदा हात पाय तोंड धुतलं, फ्रेश झालो. सगळे कपडे बिपडे ठेवले बाजूला. न घेतलं वर्दीला बिल्ल लावाय. बिल्ल्याशिवाय वर्दीला माझ्याच नाही. मग काय सगळं आपलं वर्दीचं सगळं बिल्ल लावून एकदम पॉश मध्ये तयार झालो. आता कसं रुबाबा दिसतंय. आवरून चाललो. आलो मग डायरेक्ट स्टँडवर. लातूर यायचं होतं, ते खाली करायचं होतं. भावाला बांगल्या पारोसं म्हणलं, भाऊ नाराज झालता. मग भावाला खुश करण्यासाठी आलो व्हिडिओ करायला. घेतला चहा त्याच्याकडं. डायरेक्ट लातूर गाडी घेऊन चाललो होतो खाली. आलो मग लोणी काळभोरमध्ये. तिथल्या शिटा उतरल्या आणि डायरेक्ट भिगवणमध्ये काळजापाशी आलो. त्याच्यापाशी गाडी मांडून आलो डायरेक्ट शिवाय हॉटेलवर. जेवायचं असते. तिथं घेतलं शाकाहारी ताट. गरगरीत ताव दिला. तर हा पाटाच्या टोल नाक्यावर ट्रक दिसला. फुल्ली एअर सस्पेन्शन बघूनच भारी वाटलं. तिथनं आलो मग तर पुढं झालं ॲक्सिडेंट. बुलेट आणि नेक्सॉन होतं. काय शेवडा आजचा दिवसच खराब दिसतोय. आलो मग महाराजांचं दर्शन घेतलं. पुलगेट जवळ एकच नंबर मूर्ती दिसत्या. स्वारगेट जवळ आलं की माणसं अशी उठून उभा राहते. कुठली गडबड होती मुलकाची गुणाष्ट, पण उतरायला गडबड. स्वारगेटला शिटा उतरून गाडी अर्धा तास थांबून 15 शिटावर रिटर्न चाललो. काय करायचं, गर्दीच नव्हती. तिथनं आलो हडपसरला. तिथे एक 10-15 गावल्या. त्याच्यावर मग आलो मग डायरेक्ट वरवंडवर जेवायला. लेट झालतं आधी. मग हे सोलापूर भाकरी खायचा योग होता. आज आमचं पायलट होतं सोलापूरचं, त्यामुळं खायचा योग होता. तिथनं आलो मग डेपोत. तर भावानं आपला व्हिडिओ आला तर व्हिडिओला नक्की फॉलो करून जावा.